पुढची बातमी बघूयात। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणामधील जालिंदर सुपेकर या मामांचा नवा कारनामा आता समोर आलाय। राजेंद्र हगवणेचे मेहुणे असलेले जालिंदर सुपेकर यांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना हगवणे बंधूंना शस्त्र परवाने तर दिलेच, तसंच त्यांच्या कार्यकाळामध्ये इतरांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शस्त्र परवाने दिल्याचं आता समोर आलेलं आहे। सुपेकरांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना 400 पेक्षा अधिक शस्त्र परवाने दिल्याचं समोर आलंय। त्यामुळे शस्त्र परवाने देणं हे अधिकार क्षेत्रामध्ये असलं तरी इतर सर्व 400 जणांची चौकशी होणार आहे का, असाही सवाल आहे। जालिंदर सुपेकर यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून 2 पोलीस आयुक्तांसोबत काम केलंय। अमिताभ गुप्ता 20 सप्टेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त होते, तर रितेश कुमार हे 18 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये पुण्याचे आयुक्त होते। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतील। मंदार, धक्कादायक खरं तर ही बातमी आहे, कारण ज्यावेळेला जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलेलं होतं या सगळ्या परवान्याच्या प्रकरणामध्ये वेळोवेळी त्यांनी हात वर केलेले आहेत, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकाळामध्ये तब्बल 400 शस्त्र परवाने दिल्याचं समोर येत आहे। आर्थिक देवाणघेवाण हे शस्त्र परवाने देताना होत होती का, हा गेल्या बऱ्याच काळापासून पुण्यामध्ये असलेला चर्चेचा विषय। कारण याआधी पुण्यामध्ये जे शस्त्र परवाने दिले त्यांची संख्या आणि या कालावधीमध्ये, ज्या कालावधीची आपण आता चर्चा करतो आहोत त्या कालावधीमध्ये दिलेली शस्त्र परवाने यांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत आहे। कारण या काळामध्ये ज्या कोणी शस्त्र परवान्यासाठी मागणी केली किंवा त्याआधी जे कोणी पोलीस आयुक्त होते त्यांच्याकडे ज्यांनी कोणी मागणी केली होती आणि त्यांची फाईल प्रलंबित होती, अशा जवळपास सगळ्यांना शस्त्र परवाने देण्यात आले। त्यासाठीची कारणं काय होती हे गुलदस्त्यात राहिलं। खरं तर शस्त्र परवाना का हवा यासाठी ठोस कारण द्यावं लागतं। जीवितेला धोका आहे का किंवा आणखी कोणत्या कामामध्ये ती व्यक्ती व्यस्त आहे का, अशी कारणं दिल्यानंतर 5 जणांची समिती पडताळणी करते आणि निर्णय घेते शस्त्र परवाना द्यायचा की नाही। मात्र या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं, अमिताभ गुप्ता आयुक्त होते, त्याचबरोबर रितेश कुमार आयुक्त होते आणि या कालावधीमध्ये प्रचंड असे शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत। 2021 मध्ये 152 शस्त्र परवाने देण्यात आले, 2022 मध्ये 279 शस्त्र परवाने देण्यात आले, तर 2023 मध्ये 328 शस्त्र परवाने देण्यात आले। इतकी मोठी संख्या आहे। आणि या कालावधीमध्ये हा जो मी आता कालावधी सांगितला, बऱ्यापैकी जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त प्रशासन या पदावरती कार्यरत होते। 5 जणांची जी समिती आहे शस्त्र परवाना देण्यासाठी, त्यामध्ये अर्थातच पुण्याचे पोलीस आयुक्त प्रमुख असतात, मात्र महत्त्वाची भूमिका ही अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून जालिंदर सुपेकर यांची होती। त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार का, कारण शस्त्र परवाने ज्यांना देण्यात आले त्यांनी कशा रूपाने त्याचा वापर केला हे आपण पाहतो आहोत सुशील हगवणेच्या माध्यमातून। यामिनी। मंदार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।